हा पेरू आहे की सफरचंद? वरून चक्क काळसर जांभळा किंवा लाल आणि कापल्यावर आतून लाल किंवा गुलाबी दिसणारे हे फळ आहे पेरू. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आपण नेहमी हिरवा पेरू पाहिलाय, पण हा सफरचंदासारखा दिसणारा पेरू दिसायला इतका वेगळा आहे की पहिल्यांदा पाहिल्यावर हा पेरू आहे यावर विश्वासच बसणार नाही. पण हा पेरू नेमका कोणता, याचं नाव काय आणि तो कुठे मिळतो हे सगळं सांगते, पण त्याआधी कट टू कट शॉर्ट्सला फॉलो करायला विसरू नका. तर या पेरूची जात ही मूळची थायलंडमध्ये विकसित करण्यात आलेली एक अनोखी व्हरायटी आहे. या झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ फळच नाही, तर याच्या फांद्या, पाने, फुले आणि अगदी लहान कळ्या सुद्धा गडद जांभळ्या किंवा मेहरून रंगाच्या दिसतात. दिसायला अत्यंत सुंदर आणि देखणं असल्यामुळे अनेक जण हे झाड बागेत किंवा टेरेसवर सुशोभीकरणासाठी लावणं पसंत करतात. हा पेरू बाहेरून एखाद्या गडद सफरचंदासारखा काळा जांभळा किंवा लाल दिसतो, तर कापल्यावर आतून लाल गुलाबी रंगाचा निघतो. चवीला हा नेहमीच्या पेरूहून अधिक गोड, रसाळ आणि सुगंधी असतो. विशेष म्हणजे यामध्ये बियाचे प्रमाण नेहमीच्या पेरूंपेक्षा खूप कमी असतं. तसंच आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास याच्या गडद रंगामुळे यात अँथोसायनिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी प्रचंड प्रमाणात आढळतं, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. या पेरूची कलमी रोपे लावल्यानंतर अवघ्या 1 ते 2 वर्षातच फळे यायला सुरुवात होते. हे झाड तुम्ही घराच्या गच्चीवर, कुंडीत किंवा बोन्साय स्वरूपातही सहज वाढवू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा.